दिवाळीच्या ते काय म्हणते बाई दिवाळीचे दिवे दिवाळीच्या दिवशी सोपते त्या पाडव्याला सोबत का नाही पाडव्याला हात चांगला दिसते आणि म्हणून दिवाळीची मजा येणार नाही पाडव्याला के दिवाळीची मजा येणार नाही पाडव्याला जिलेबी बुंदीची मजा येणार नाही त्या शेवचिवड्याला अरे बगड्याची मजा येईल का ह्या कावड्याला ते बगड्याची मजा येईल का जी नाही येईल का बगड्याची मजा येईल का ह्या कावड्याला अरे तुम्ही सांगा जी ह्या सागवराची मजा येईल का आणि धावड्याला नाही येईल का अरे सागवन कोठी ना हा आणि धावडा कोठी आता म्हणून म्हणायचं आहे सूरज साहेबाचा म्हणणं होता मॅडम म्हणे मेरे सवाल का जवाब देना नाही आता हो म्हणजे आता हा शायरी तर मी शिकतो आलू हो आता मला हात काम आहे हो लावायला कुकर त्यानं मानकडे सूरज अन्न कुकर लाव आपला सिटी बरोबर लावतो नाही तर उडली नाही पाहिजे पीठ सिटी म्हणजे मेरे को तेरे सवाल का जवाब देना नाही आला तर केवढी मोठी झाली ती गोष्ट बापरे बुद्धा केला स्वा म्हणते नाही केवढी मोठी गोष्ट झाली ती नवरा केला हा ठीक आहे बरोबर आहे त्याचा पण त्याआधी मला म्हणायचं आहे सवाल का जवाब देना नहीं आता है सूरज अरे तेरे सवाल का जवाब मुझे देना आता है कि तेरे सवाल का जवाब मुझे देना आता है कि तेरे इरादों को मुझे चकनाचूर कर देना आता है तू समझता होगा खुद को तोहफा कि तू समझता होगा खुद को तोहफा तो मुझे झुकना नहीं बल्कि तुझको झुकाना भी आता है तुझको झुकाना आता है म्हणते साहेब उत्तर दिलं साहेबांना प्रश्न विचारलं होतं की म्हणे त्या बाळानं असं काय केलं नवऱ्यानं जे नवऱ्यानं नाही केलं ते तू कर म्हटलं म्हणते त्याची आईनं जे तुझ्या बापानं नाही केलं ते तू कर तर साहेबाचं उत्तर आहे म्हणजे पाय नाही लागलं मला एक सांगा की नवरा कधी बायकोच्या पाय नाही लागे का काम होतलेच नाही तुमचं काम होतलेच का पाया तुमच्या विचाराची मला किव येते होजी बायकोच्या नवरा पाय नाही लागे का काम हुआ तेरे से ना काम हुआ तेरे से निकल मेरे डेरे से वाली गोष्ट दिसून राहिली तुझी मला एक सांग अरे त्या गौतम बुद्धानं यशोधरेच्या पाया लागलं होतं गौतम बुद्धानं यशोधरेच्या पाया लागलं होतं आणि तू म्हणते नवरा बायकोच्या पाया नाही लागे कोण म्हणते अरे हा भाऊजीला आपल्या बायकोच्या पाया लागला तुकाराम महाराजांनी लागले खांद्यावर बायकोला नेलं हे काय पाया लागण्यापेक्षा लहान गोष्ट झाली का फक्त कुंडलीत काऊन बायकोच्या पाय नाही लागला का नाही लागला का मग कोणाला चुतिया सूरज अरे आप चाहते होंगे कि ये शिवाजी को लटका देंगे तुले वाटत असेल बाई लहानशी आहे तर मी गरगर फिरवी गरगर नाही मी तो घोड्यासारखा फिरवी गंगन तुले वाटत असेल मी लंबा चक्रा माणूस आहोत बोटावर फिरवी बोटावर नाही 80 धरी ना 80 फिरवी 80 धरी ना 80 घोड्याच्या वाणी आणि भाऊ म्हणायचं आहे कि आप चाहते होंगे कि ये शिवानी को लटका होजी हो भाऊजी तिकडे गोष्टी सांगता का तुम्ही माझ्या बहिणीच्या पाया लागला का नाही त्या दिवशी हो का नाही हो पाया लागले तेव्हा हा लिंगा दिसला तुम्हाला लिंगा दिसला का तुमच्या पोटी लिंगा होता की तुम्ही तर सप्पा झिंगे खावायला गेल्या होत्या त्या पायाचे पाय लागून तुम्हाला लिंगा दिसला नाही तुम्हाला का दिसला असता विठोबा दिसता का नाही विठोबा अनुभव व्हायचा आहे कि सूरज तू चाहता होगा कि ये शिवानी को लटका देंगे तू चाहता होगा कि ये शिवानी को लटका देंगे मगर ताकत रखती हूँ बिजली जैसी कि ऐसा भी तुझको झटका देंगे कि तेरी ताकत नहीं है मुझे आज मारने की कि तेरी ताकत नहीं है
तुला काय वाटते नाही काय वाटते आणि हो मला म्हणायचं आहे नाचनाची मनाची असू दे कदर नाचनाची मनाची आणि असू दे कदर आणि ये बाई गह आणि ये बाई गह आणि ठेव डोई बसाडीचा पदर ठेव डोई बसाडी मागे सरत नाही मागे सरत नाही अरे आज लाडक्या भावाची लाडकी बहीण आहे 15चं घेतो आणि माग सरीन का नाही 15चं घेतो आणि माग सरीन का रे आणि मग मला म्हणायचं आहे की मैदानी उतरल्यावर मागे सरत नाही आणि बाई असून कधी लाचार ठरत नाही के मैदानी उतरल्यावर मागे सरत नाही के मैदानी उतरल्यावर मागे सरत नाही बाई असून कधी लाचार ठरत नाही अरे सुरत अरे एकदा मैदानात कधी उतरली तर सामना जिंकल्याशिवाय घरी जात नाही ते आहे नारी शक्ती आणि नवरे केला 10 आणि बुद्धा केला 6 एवढी फतीच व्हायची तिची 10 नवरून झोपायच्या बघते तिच्यात किती त्रास होत तिने किती तिने बिचारी पण तेही बाई होय ना तेही बाई होय का नाही 10 सहन करते तेही नारी शक्ती होय की नाही एवढी नारी शक्ती आहे बापा बापा पावरफुल बापा वो अंदर की बात है आणि मग काय म्हणायचे आहे ला 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 आणि म्हणून साहेबाला विचारली होती की त्या नागराजाला बिनकामाने बेडूक लात मारते आणि बाबू म्हणते कोलोबा तुझ्या भेव लागते का सांगलं त्याला मी म्हणतो मुंगी गाडाभर शेण हागली आणि हा बैरा म्हणते हा बैर कानाला गाभर शेण हागली म्हणते पाजी याले तो बरोबर समजते ना झोपाच्या वेळी बुटीला कोणा अंदर घेतलं हा बरोबर याच्याकडे बरोबर लक्ष आहे तुझ्या मी विचारून राहिलो का मुंगी गाड्यावर शेण हागली आणि तू गावावर हागली म्हणतो तर मग तुला प्रश्न समजला का नाही प्रश्न समजला का कोणता विंचू होय नाही कोणता विंचू वा रे वा काय फुगडी मस्त आहे ते फुगडी आणि मस्त दाखवत असं सर्कस पाहून राहिले हे सर्कस लोक आणि भाऊ म्हणते शेत समजून आणि शाहिरी तू कोण कोणाला पलटवते कोण कोणाला बापा बापा बहु मोठी गोष्ट केलास ना बहु मोठी आणि म्हणून शेत समजून आणि शाहिरी तू अरे सुरत नाक दाबोड पाण्यामध्ये मर नाक दाबोड पाण्यामध्ये
बेडूक होय म्हणजे शांती. मग तुझ्या जोडीला काय आहे सूरज? हा कोणा तुझ्या बनवतात लहान साहेब तू कोणाला काही सांगत का खपल का? अरे हे जनता आहे हुशार तुझ्या भुलवणारा भुलेल का? हे जनता आहे हुशार अरे तुझ्या भुलवणारा भुलते का? आणि खोटा सिक्का ह्या लिंगाच्या दुकानात चालते का? हा लिंगा होय ना केवढा मोठा आहे जी लिंगा. हा केवढा मोठा गाव आहे आणि ह्या गावामध्ये कमी दुकान आहेत का? एक दुकान आणि ह्या दुकानामध्ये याचा खोटा सिक्का चालेल का? नाही. म्हणते त्या बेडूक होय म्हणते शांती. कोणा सांगितलं रे? कोणा सांगितलं? बेटकी तरी म्हण नाही तर म्हणतो घरी म्हणते रावणाची. सांग माझी काही सांग. अरे उलट मलाच म्हणते हिरोती आणि या लोकांच्या म्हणजे डोळ्यात टाक. मी हिरोती आणि त्या तोंडात टाकीन. इकडे तोंडामध्ये टाकीन तर मग चांगला नाही होईल का? म्हणते डोळ्यामध्ये टाक. मी काय टाकू? नाही मी काय टाकू? त्या भेटकीने म्हणते बेडूकने म्हणते शांती होय. वारे तुझी बेडकी बेडूक शांती. वाघ होय म्हणते अहंकार आणि कोल्हा होय म्हणते दारिद्री. वारे वा तुझ्या दारिद्रीनं अहंकार आपल्या मनानं काही का नाही काही. आणि मग काय म्हणते सुरज केवढा मान आहे तुझा? नाही केवढा मान आहे काय? शाहीर आहे म्हणजे तुफान. पुढकी सांगते म्हणते उत्तरही मस्त देते म्हणते आणि त्या बेडूकले स्त्रीची उपमा देते म्हणते. केवढा हा तुफान शाहीर आहे जी. नाही केवढा तुफान शाहीर आहे. आणि मग मला म्हणायचं आहे गाठला तूने नाही तर चुल्लू भटाण्या चुल्लू भटाण्या दुसऱ्या राऊंड मध्ये काय म्हणे एका बुड्डीने जवानी आली तिनं बुडगा केला 6 आणि नाही नवरे नाही म्हणलं. नवरे म्हणाल तर त्याचा नाकाला चेंडा वाकडा नाही होईल. धगडे तुमच्या इकडे म्हणते का नवरे? आमच्या भंडारा जिल्ह्यात म्हणते, नागपूर जिल्ह्यामध्ये धगडे नवरे नाही म्हणत. त्याचा प्रश्न आहे एका बुड्डीने जवानी आली तिने बुडगा केला 6 आणि नवरे केले 10. धगडे केले 10. तेवढ्यातच म्हणे तिच्या पोट नाही भरलं, तेवढ्यातच काम संपलं नाही. तर मग काय झालं म्हणे? मग काय झालं? काय तिच्यासाठी स्वयंपाकही तयार केला म्हणे. मस्त जेवली म्हणे म्हातारी. पण म्हणे आता झोपाची वेळ झाली तर ते लक लक करत होते बिचारे. तेवढे ठेवला म्हणे. बुडकीचा जीव नाही पाहा का ते?
बापा बापा आता ते काय बुडगी काय अशी होती का याच्यासारखी बुडगी ते वेगळी होती अंदर की बात वेगळी मुलगी होती. हाँ वो अंदर की बात है वो कैसी थी तो वो सूरज को पता है हाँ. कैसी है वो बुडगी आणि म्हणे हा जेव्हा झोपाची टाइम झाली म्हणे तर बिचारे हे 10 दरवाजावर होते झगडा करत होते म्हणे. झगडा काय साठी ती मला पाहिजे ती म्हणते मला पाहिजे. फस्तरी हा तर म्हणे 3ने ठेवलं तिघाला ठेवलं म्हणजे इकडे आपल्याकडे आपल्याला घेतलं तिघाले आणि त्याला म्हणे बाहेर ठेवलं 7 लोक आले 3 अंदर घेतलं. हे कोणती मुलगी असेल ग बापा बापा केवढी पावरची बाई असेल हा केवढी सदा जवानीची केवढी मशीन तेज असेलची मुडकीची सांगत तू कोणाची वाटली तुला तुझी म्हणतो का तू इथं आहे पण त्या बुडकीची सांगत आम्ही तर साहेबची कामं काय असते आणि म्हणून ते बुडकी आहे जी बुद्धी आहे तिने नवरा केला 6 आणि झगडे केले 10 तुझे बोला तर नवरे 3 केला तुला काय त्रास हा त्या 3 नवरे केले 10 तर साहेबजी ते 10 नवरे आहे ते इंद्रिय हे 10 इंद्रिय नवरे केलं 10 कोणते कोणते हे इकडे पाय इकडे माझ्याकडे ते बुद्धी कोणती ती बुद्धी आहे इच्छा ही कधीच म्हातारी होत नाही आज याच्यावर आज त्याच्यावर आज लिंग्यात तर उद्या खंडाड्यात झाल्यावर नागपूर झाला का मौदा झाला का सुतार म्हणजे अशी इच्छा आहे वाहत नाही जवान राहते. तर हे जे बुद्धी आहे तर ही आहे इच्छा हिनं केलं आपल्या नवऱ्याचा स्वाहा हा कोणता नवरा हा हे आपला वाई मग त्याने केलं स्वाहा आणि त्याच्यात 3 नवरे कराले 10 नवरे आता 10 नवरे कोणते गेलं कोणते हे 10 इंद्रिय हे नवरे आता 3 झोपताना काय केलं 3ला आतमध्ये घेतलं दरवाजा ठेवलं पहिल्या दारीसाठी 7 बाहेर ठेवलं आणि 3 घेतलं. 3 घेतलं आता समजून गेले हे लोक कोणते 3 होत नाही का पण ते 3 कोणते त्या साहेब सुद्धा ते 3 नवरे आहेत पहिला नवरा आहे डोळा दुसरा कोणता दुसरा आहे जीभ आणि तिसरा आहे नाक. जोपर्यंत डोळ्याने दिसणार नाही तोपर्यंत इच्छा प्रवृत्त होणार नाही बरोबर आहे. जोपर्यंत जिभेला चव समजणार नाही तोपर्यंत इच्छा प्रकट होणार नाही. जोपर्यंत नाकाला वास येणार नाही हा जोपर्यंत ह्या नाकाला वास येणार नाही तोपर्यंत हे इच्छा तृप्त म्हणजे निर्मी होणार नाही होणार नाही. होईल का हे आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तर. आता मला काय म्हणायचं आहे मत प्यारी करो करे देसी से एक दिन तो जुदा हो जाएंगे मत प्यारी करो परदेसी से मत प्यारी करो परदेसी से. But